जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिडको नांदेडच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भव्य दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन व लखनौ येथील आंबेडकर स्मारकास भेट दिलेल्या निष्ठावंत समाज बांधवांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। वेंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक राजू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। तर विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आज त्यांची जयंती, त्यांचा जन्मदिवस बौद्ध पौर्णिमा आपण साजरी करत असतो। या बौद्ध पौर्णिमानिमित्त सर्व भारतीयांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तथागतांच्या विचारांबद्दल सांगायचं झालं तर आज संपूर्ण विश्वच त्यांच्या विचारावर चालत आहे। आज आपण पाहतो भारतामध्ये जी आज परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता आज खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे। आपण नेहमीच सांगत आलो किंवा वाचत आलो की तथागतांचे विचार आज का महत्त्वाचे आहेत। लहानपणापासूनच तथागतांनी सर्वात महत्त्वाचे काम जे केले तर ते म्हणजे प्रज्ञाशील करुणा याची आपणाला शिकवण दिली आणि समस्व संपूर्ण समाजातील प्राणी मात्रांवर त्यांनी प्रेम करायला शिकवलं आणि ते प्रेम एक कोणीही असो पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक सजीवावर त्यांनी प्रेम करायला शिकवलं। या पौर्णिमेनिमित्त जो माननीय राहुल कोकरे साहेब यांनी जो कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मला इथं प्राचारण केले, सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो। आज तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नांदेड नगरीमध्ये बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा बहुजन समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्राचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी भरवलेलं आहे। त्यानिमित्त मी सगळ्यांना बहुजन नायक काशीरामजीच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि मित्रहो, जे बाबासाहेबांनी या देशामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं की मला तुमच्यापैकी या देशाचा प्रधानमंत्री झालेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा भारत बौद्धमय झाला पाहिजे। हा भारत बौद्धमय करण्यासाठी साहेब काशीरामजी आणि बहीण मायावतीजी या देशामध्ये अहोरात्र कष्ट करून बहुजन समाजाला जागा करण्याचं काम केलं। त्याच माध्यमातून ही संस्थासुद्धा आज बहुजन नायक मान्यवर काशीरामजी संस्थेच्या वतीने सुद्धा बहुजन समाज जागा करण्याचं काम करत आहे। त्यात या ठिकाणी एवढंच सांगायचं वाटतं की आज तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य चित्र प्रदर्शन आम्ही नांदेड नगरीमध्ये भरवलं आहे। या नांदेड नगरीमध्ये सगळं लोक बहुजन समाज या प्रदर्शनाला उत्सुक प्रतिसाद देत आहे आणि त्या निमित्तानं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपलं सगळ्यांचं या ठिकाणी हजेरी लागली त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो। आम्ही शासनकर्ते जमा झालं पाहिजे हेच आमचं लक्ष राहील, या संस्थेचं सुद्धा हेच लक्ष राहील। आणि ही संस्था जी आहे आज कमीत कमी 2008 पासून ही कार्यरत आहे आणि 2008 कार्यरत असून ही बहुजनांचं कार्य करण्याचं काम करत आहे, बहुजनाला जागा करण्याचं काम करत आहे। तेव्हा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की खरंच की या देशामध्ये बहुजनांचं कल्याण होण्यासाठी एकमेव या देशामध्ये एक राष्ट्रीय पार्टी म्हणून आहे, ती पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी। आणि या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण कुमारी मायावतीच्या माध्यमातून हा देश पुन्हा एकदा भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहत आहेत। तेव्हा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की नक्कीच हा भारत बौद्धमय होईल आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शासनकर्ते जमात बनलं पाहिजे, तर ही शासनकर्ते जमातसुद्धा आम्ही नक्कीच बनू। या ठिकाणी एवढंच या जयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो। जय भीम, धन्यवाद। निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोडी येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी.टी. राजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे, रीना जोशी,
ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. मॅडमनी माझ्यावर केलेले आहे दोन वेळी मला मी चालवतो पाकिस्तानवर गोळी. आज या ठिकाणी एमडी शेवाळे आमच्यामध्ये नाही. एमडी शेवाळे हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. अहिल्याश्रम ही संस्था आहे. ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संस्था सुरू केली होती आणि अहिल्याश्रम हे त्याचं नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये ही शाळा चालू होती आणि नंतर हे अहिल्याश्रम जे आहे ते एमडी शेवाळे साहेबांच्याकडे आलं आणि त्यांनी या संस्थेची अत्यंत चांगली प्रगती केली. हे जे गाव आहे हिसोली, म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे किसोली म्हणून आम्ही चालवतोय पाकिस्तानवर गोळी. पुण्यामध्ये असणारं महानगरपालिकेमध्ये आलेलं हे गाव आणि या गावामध्ये सुरुवातीला शाळा सुरू करण्यात आली. त्या ठिकाणी विशाल शेवाळे हे रिपब्लिकन पक्षाचे निगडीत राहिलेले आहे, पण ते एमडी शेवाळे यांचे पुत्र आहेत आणि शेवाळे तर अजून आमच्यामध्ये 10, 15, 20 वर्ष राहिले. पण अचानक त्यांच्या घरी लिफ्ट मधून जाताना थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ती आपल्याला लवकर सोडून गेली. ते माझ्या पाठीची फार ताकदीने उभे राहिले. माझ्यावर त्यांचा फार जीव होता. वयाने माझ्यापेक्षा जरी मोठे असले तरी त्यांनी आपलं नेतृत्व, माझा नेतृत्व केलं होतं. रिपब्लिकन पक्षाची चळवळ भारतामध्ये मी मजबूत करू शकतो असा त्यांना विश्वास होता. पण अनेक वेळेला पक्षाच्या अडचणीमध्ये त्यांची आर्थिक मदत आम्हाला अनेक मिळवत आहे. पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोठा वाटा होता आणि पक्ष चालवत असताना ही शिक्षण संस्था सुद्धा ते चालवत होते. आपल्या गावामध्ये शाळा सुरू करण्यात आली आणि मीडियमचे 206 विद्यार्थी ते शिकतात. मराठी मीडियमचे 800 विद्यार्थी आहेत. आता 11वी, 12वी आणि त्यानंतर 13वी, 14वी, 15वी YSY TY असे कोर्सेस शिक्षण विभाग आर्ट काय आर्ट सायन्स आर्ट कॉमर्स आणि कॉम्प्युटर सायन्स अशा पद्धतीच्या फॅकल्टी या ठिकाणी सुरू होणार आहे. आजचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज उभं केलेलं आहे ती सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक आमच्या अहिल्याश्रमच्या प्रांगणात आहे. म्हणजे पहिली ज्या 18 शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या अहिल्याश्रमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आतापर्यंत महाराष्ट्रात कुठेही कॉलेज नव्हतं. तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण.
खरं म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅन्थर पासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे MD शेवाळे सर, ज्यांच्याशी आमचा एक फॅमिली म्हणा, एक घरगुती असा संबंध होता. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही तिथूनच सुरुवात केली होती. आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभा राहतंय. तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे. आणि हे कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभा राहत आहे, तर आल्या मी विचारलं की हा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला, म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की जागा घेणं किती अवघड आहे. तर त्यांच्या आता मला मुलींनी सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक अंगठी देऊन ही जागा घेतली होती इथे, किंवा किती मोठे म्हणजे तेव्हापासूनची जागा जतन करून ठेवलेली आहे. आणि ह्या परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य दिव्य अशी उभा राहिलेली आहे. बाळापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ मिळवण्यासाठी व त्यांनी नुकतेच झालेल्या पाकिस्तानमधील आतंकवादी यांना कंठस्नान व सिंदूर ऑपरेशन करण्यासाठी भारताचे जांबाज सैनिकांनी धाडसाने केलेल्या कामगिरीसाठी आज अकोला जिल्हा येथील बाळापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्ह्याचे अनुपजी धोत्रे खासदार तथा अकोला जिल्हा अध्यक्ष भाजपा व माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा युवा अध्यक्ष व विविध पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्ष बाळापूर व नितीनजी लांडे शहराध्यक्ष बाळापूर, मनोज मंचरे भाजपा पदाधिकारी, पप्पू गुजराती भाजपा तसेच शहरातील असंख्य महिला व युवा कार्यकर्ता मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये पोलीस विभागाने विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून ठिकठिकाणी शांतीच्या मार्गाने तिरंगा रॅली काढण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. आपल्या बाळापूर विधानसभामध्ये, बाळापूर तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन जे तालुक्यातील गावं आहेत ते आज युवा मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याची ज्येष्ठ कार्यकारी असेल, तालुक्यातील सगळे कार्यकर्ते असतील आणि महायुतीतील घटक पक्ष यांच्या माध्यमातून जे पहलगाम इथे भाड हल्ला झाला आणि तिथे यात्रेकरू असतील हे शहीद झाले, त्यासोबतच जे सैन्याने शौर्य दाखवलं आणि 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये 9 जागी जाऊन जो इतिहासात कधी असं युद्ध नाही झालं, असं एकतर्फा युद्ध करून आपला देश हा विकासाकडे जातो आहे. आणि विकासाकडे जाताना आपला देश सुरक्षित आहे. आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा युद्धामध्ये होऊन आपला देश कुठे चालला आहे आणि जगामध्ये कुठलाही देश या पद्धतीने युद्ध लढलेला नाही. या पद्धतीने आपण युद्ध लढलो आहे, ते जिंकलो आहे. आज देशातील सगळे आजी माजी सैनिक आहे यांचे आभार मानण्यासाठी बाळापूर विधानसभेच्या वतीने, बाळापूर तालुक्याच्या वतीने तिरंगा यात्रा करण्यात आली. 45 डिग्री उन्हामध्ये सगळे कार्यकर्ते हे गावोगावी जाऊन या सैनिकांचे आभार मानले. तालुक्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने हे आभार मानले आहेत. या सगळ्याच कार्यकर्त्यांचे मी स्वतः आभार मानतो की त्यांनी आज एवढ्या उन्हामध्ये गावोगावी जाऊन उत्साहामध्ये आपल्या सैनिकांना एक संदेश, जे ज्यांना सुट्ट्या होत्या ते सैनिक पुन्हा युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे बॉर्डरवर गेले आहेत, त्या सगळ्यांनाच एक आभार म्हणून ही यात्रा काढण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा बाळापूर तालुक्यातील सगळेच नागरिक, सगळे समाज, सगळे धर्म हे आपल्या सैनिकांच्या पाठीशी राहणार आहेत. त्यांच्या देशामध्ये त्यांची जीवाची पर्वा न करता हे सैनिक ज्या पद्धतीने बॉर्डरवर आपली रक्षा करतात त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि त्याच दिशेने आजची तिरंगा यात्रा काढण्यात आली. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या
सातपुड्याच्या पर्वतरांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही, नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंगखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका नेम शिरगाव येथे बौद्ध समाजाच्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, निव्वळ महामानवांचे पुतळे उभारून चालणार नाहीत, तर त्यांचे विचार देखील आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगितलं. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर सतत 12 तास अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भंते यश काश्यपायन, भंते सिरिसारो, भंते रतन बोधी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, सरपंच, उपसरपंच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी 4थी कक्षामध्ये पढतो आणि मी 12 तास अभ्यास केलो आणि मी सोशल सायन्स, इंग्लिश, हिंदी ते वाचलो, म्हणून मला 12 तास अभ्यास करून मला लय आनंद झाला. मेरा नाम सेजल प्रमोद कामले, मैं 8th क्लास में हूँ. मैंने 12 घंटे पढ़ाई की. उसमें मैंने मेरे सोशल के नोट्स बनाए और इंग्लिश का रीडिंग किया. 12 घंटे पढ़ाई करना मतलब मैं पहले इतना कभी पढ़ाई नहीं करती थी, लेकिन पहली बार मैंने किया तो मैं आगे और भी ऐसी पढ़ाई कर सकती हूँ. 12 घंटे में मैंने सोशल का पढ़ाई किया, रीडिंग, राइटिंग और नोट्स बनाए, कुछ लर्न भी किया. आणि मी बी फार्म फर्स्ट इयरला शिकायला आहे. आणि आमच्या समाजाने म्हणजे समस्त बहु समाजाने 12 तास अभियान हे एक अभियान राबवलेलं. त्यासाठी म्हणजे लोकांना लहान मुलांच्या मध्ये जागरूकता निर्माण, वाचनामध्ये त्यांच्यातनं किंवा वाचन निर्माण आवड व्हावी किंवा मोबाईलपासून त्यांना दुरावा मिळावा. त्यातनं थोडे जरी वाचलं तर त्यांना समजावं पाहिजे की बाबासाहेब काय. एक जरी थोडे 4-5 लहान मुलं म्हणजे त्यांना एवढं वाचणं एवढं हे नाही, तरी पण त्यांना समजेल असे त्यांना समजून घेतले. तरी मी ना बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. त्यांचे लहानपणापासून शिक्षण, पुढे त्यांना जे संकटांना सामोरं जावं लागलं, अस्पृश्यता, भेदभाव, त्यामुळे त्यानंतर पुढे ह्या अस्पृश्यानंतर मग हिंदू धर्मातील दुजाभाव केल्यावर त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांची घोषणा केली 1936 साली. त्यानंतर धर्मांतर केले 1956 साली नागपूर येथे. त्यानंतर पुढे आणि बरेच काही आपल्याला त्यांनी देऊन गेले आहेत. घरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आपण आणलेली होती आणि एक मनाला खंत होती की बाबासाहेबांची एक मूर्ती आपल्याला हवी होती. आणि त्या दृष्टीनं गेले 4-5 वर्ष आम्ही प्रयत्न केलो. त्यामुळं गावातील, समाजातील थोर देणगीदार, हितचिंतक यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य, आर्थिक, मानसिक या सर्वांनी आम्हाला मदत केली. त्यामुळंच आम्ही हा कार्यक्रम करू शकलो. इतकंच नव्हे तर आम्हाला अजून एक असं म्हणायचं आहे की मी आमच्या मंडळाच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याशी चर्चा न करता एक असं जाहीर आव्हान सर्वांना करतो की बाबासाहेबांची जयंती असो किंवा आपल्या समाजापैकी कोणाचीही जयंती असो, ती डॉल्बी मुक्त व्हावी असा एक माझा मानस आहे. आणि त्यासाठी मी जे काही करायला लागेल तो मी प्रयत्न करणार आहे. हीच एक माझी सर्वांना विनंती राहील, आव्हान राहील की डॉल्बी मुक्त कार्यक्रम व्हावेत, जयंत्या व्हावीत. त्याऐवजी एक पारंपरिक वाद्य असावं जेणेकरून वयोवृद्ध लोक, लहान मुलं,
महिला ज्यांना काही विकलांग आहे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही, होऊ देऊ नका अशी मी या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो आणि तसं सर्वांनी सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या समाजाच्या आणि कमिटीच्या वतीनं आभार मानतो। जय हिंद, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। सर्वांना जय भीम। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569 जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिष्ठापना ह्या कार्यक्रमाचं नियोजन 11 तारखेला 12 तास अभ्यासिका हा कार्यक्रम राबवला। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हा असा उपक्रम राबवला। ह्या उपक्रमामध्ये 25 विद्यार्थी हजारो सहभागी होते। त्यानंतर 15 ही आपण काय केलं, त्यानंतर दुपारी 10 ते संध्याकाळी 5 महाआरोग्य शिबिरचं अभियान केला। त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 होम मिनिस्टर महिलांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला। त्यानंतर 16 तारखेला माननीय सुजातादादा आंबेडकर यांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिष्ठापना, त्यानंतर इतर युवकांना मार्गदर्शन, त्यानंतर हा मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आम्ही गेली 4-5 दिवस हे कार्यक्रम घेऊन आम्ही हा कार्यक्रम पार पडला। तर हा कार्यक्रम पार पडत असताना सर्व समाज, एकता तरुण मंडळ, सर्व गावातील सर्व बौद्ध समाज, सर्व गावातील नागरिक यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं। त्यामुळे आमचा हा कार्यक्रम अतिशय लाभदायक ठरला। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध विहारात प्रेरणा धम्मसंस्कार केंद्रातर्फे कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी मंत्री सिरिसारो यांच्या धम्मरथाचे गावातून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर बुद्ध विहार येथे पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना घेण्यात आली। स्वागत दगडू कांबळे यांनी केले, प्रास्ताविक शशिकांत खांडेकर यांनी केले, आभार रमेश कांबळे यांनी मानले। म्हणजे अजून सुद्धा आपण गुलामीचं जीवन जगतोय। कारण खरा जर आदर्शवान जर धर्म पाहिजे असेल तर सर्वांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे, कागदोपत्री बौद्ध झाला पाहिजे। धर्मांतर नामांतर करणे ही काळाची गरज आहे। कारण तुम्ही कोकणात जर गेला तर कांबळे म्हणलं तर खोली भाड्यात रूम मिळत नाही, तरी सुद्धा आपल्याला गर्व आहे तुम्ही महाराष्ट्राला। बाबासाहेबांनी आपला धर्म दिला, 5 लाख लोकांनी त्या धर्माची दीक्षा घेतली, तरी अजून सुद्धा आपल्या धर्म दीक्षा घ्यायला तयार नाही का? तर वाटवरणाचे धर्म बौद्ध आहे म्हणतात। तर कागदोपत्री बौद्ध झाला पाहिजे, कागदोपत्री बौद्ध झाला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल आणि बाबासाहेबांना जय भीम म्हणण्याचा अधिकार आपल्याला मिळेल आणि आपल्याला जय भीम म्हणण्याचा अधिकार नाही। आज या ठिकाणी बौद्ध समाज पट्टणकोडली प्रेरणाधम्म संस्कार केंद्र, भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर राजे छत्रपती शाहूजी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांनाच मी या ठिकाणी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या पट्टणकोडली नगरीमध्ये महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध यांची 2587वी जयंती, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांची 189वी जयंती आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती असा संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे।
या अनुषंगानं या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आयुष्यमान विकास कमते साहेब, त्याचबरोबर आयुष्यमान संतोष बापू समुद्रे साहेब, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बनतेगण, बनतेजी शिरीसरो ही कर्जत हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि हा संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला या बनतेजींची धम्मदेशना ही आवर्जून या ठिकाणी संपन्न झाली। या कार्यक्रमाचा या ठिकाणी संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला। त्याचबरोबर या कार्यक्रमाला आयुष्यमान संतोष कमतेसो, त्याचबरोबर आयुष्यमान विकास कमतेसो, त्याचबरोबर संतोष बापू समुद्रे साहेब, त्याचबरोबर शरद केळकर, त्याचबरोबर लाल बुद्ध चॅनलचे जिरगे साहेब, त्याचबरोबर आयुष्यमान शफी अली साहेब मुजावर, तसेच नौशादभाई नालबंद हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल आमच्या प्रेरणाधम्म संस्कार केंद्र, त्याचबरोबर भारतीय बौद्ध समाज रजिस्टर कोल्हापूर आणि त्याचबरोबर प्रेरणाधम्म संस्कार केंद्र या संयुक्त विद्यमाने मी सर्वांचंच मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।